मुलांना नमस्ते. आज आपण 1.3 ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नोचा स्वाध्याय बघूया. पेज नंबर 14 बघा. क्वेश्चन 1. पिक फ्रॉम द पोएम. कवितेतनं शोधा वर्ड्स शब्द दॅट राईम विथ फॉलोइंग वर्ड्स. याचे रायमिंग वर्ड शोधायचे कवितेमधले. बघा. फनचे कोणते आहेत? 2 शोधायचे आहेत ना. फनला कोणता आहे बघा? बिगन आणि सन. बरोबर. दुसरं काय आहे? नोला कोणता आहे? नो ग्रो. बरोबर. तिसरा नावला कोणता आहे? काऊ बाव. चौथा साईटला कोणता आहे इथे? लाईट नाईट. बरोबर. आणि 5वा आहे फ्लायला स्काय ललबाय. बरोबर. ओके. सेकंड क्वेश्चन काय आहे? पिक फ्रॉम द पोएम. कवितेतनं शोधा लाईन्स, त्या ओळी दॅट क्रिएट अ पिक्चर, ज्या एक चित्र निर्माण करतात इन युअर माइंड, आपल्या मनामध्ये. ती लाईन वाचली की ते चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. एक त्यांनी दिलं आहे. अँड इन द स्प्रिंग, आणि वर्षा ऋतूमध्ये न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन, नवीन कळ्या, हिरव्या नवीन कळ्या. आता फांद्यांवरती हिरव्या नवीन कळ्या उगवलेल्या दिसतात म्हटलं की चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं ना. झाड आहे, फांद्या आहेत आणि छोट्या हिरव्या कळ्या. अशा कुठल्या ओळी आहेत कवितेतल्या ज्या वाचल्या की ते चित्र डोळ्यासमोर येतं? कुठले बघा? गॅदर बर्ड्स अमंग देअर बाऊज, पक्ष्यांना बोलवतात आपल्या फांद्यांमध्ये. स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज, है ना, झोपेला आलेल्या गायींसाठी सावली देतात. अजून फ्रूट्स इन लिव्ज अबाव, पानांच्या वरती फळं असतात. अजून कुठल्या ओळी आहेत? दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन, है ना. सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन, उगवत्या सूर्याची किरणं पहिली अंगावर घेणारी कोण असतात? तर झाडं असतात. ओके. ज्या ओळी वाचून ते चित्र डोळ्यासमोर येते त्या इथे लिहा. तिसरा प्रश्न. द पोएट रेफर्स टू ट्रीज, कवी झाडांना म्हणतो काइंडेस्ट थिंग्स, सर्वात दयाळू वस्तू. फ्रॉम द पोएम, या कवितेतून पिक आउट 5 फॅक्ट्स, 5 अशा गोष्टी सांगा विच प्रूव्ह, जे सिद्ध करतात काइंडनेस ऑफ ट्रीज, झाडांचा दयाळूपणा टुवर्ड्स अदर्स. झाडं इतरांसाठी किती करतात, इतरांसाठी ती किती दयाळू आहेत हे दर्शवणाऱ्या झाडाच्या 5 गोष्टी लिहा. आता कुठल्या आहेत त्या 5 गोष्टी? स्प्रेड अ शेड, है ना, सावली देतात. गॅदर बर्ड्स, पक्ष्यांना निवारा देतात. गिव्ह अस फ्रूट, आपल्याला फळं देतात. 3 झाले ना. वूड टू मेक आवर हाऊसेस, लाकूड देतात आपल्याला घरं बांधायला. 4 झाले. अजून काय देतात? लिव्स टू बर्न ऑन हॅलोवीन, किंवा अ ड्राउझी ललबाय, गाणं गातात. अजून काय? इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. एकूण किती लिहायचे आहेत? 5. ठीक आहे, लिहू शकाल. आता चौथा. फाइंड वर्ड दॅट डिस्क्राईब द फॉलोइंग. याचं वर्णन करणारे कोणते शब्द आलेत? वर्णन करणारे शब्द म्हणजेच ॲडजेक्टिव्ज. तर काऊज, न्यू बर्ड्स, सन, ललबाय आणि ट्रीज. तर काऊजचे ॲडजेक्टिव्ह काय आहे? काऊज कशा आहेत? तर स्लीपी काऊज. कुठं गेले आहे बघा? काऊज, स्लीपी काऊज. लक्षात ठेवा, ॲडजेक्टिव्ह हे नामाच्या नेहमी अलीकडे येतं. काऊज हे नाम आहे, त्याचं ॲडजेक्टिव्ह काय? स्लीपी काऊज. अजून काय आहे विचारलं आहे? न्यू बर्ड्स, सन. आता न्यू बर्ड्स कसे आहेत? न्यू बर्ड्स
न्यू बर्ड्स कसे आहेत? ग्रीन. आता कवितेमध्ये हे राईम साधायचं, यमक जुळवायचं म्हणून न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन असं लिहिलेलं आहे. पण मी तुम्हाला मगाशी सांगितलं की नामाच्या आधी येतं ॲडजेक्टिव्ह. जसं स्लीपी काऊज तसं ग्रीन न्यू बर्ड्स कसे? ग्रीन. ॲडजेक्टिव्ह नेहमी नामाच्या आधी लिहितात. ठीक आहे. पुढे सन कसा? मॉर्निंग सन. ललबाय कसं? ड्राउझी ललबाय. आणि ट्रीज काइंडेस्ट ट्रीज. ललबाय, ड्राउझी ललबाय आणि ट्री काइंडेस्ट ट्री. ओके. आता 5वा प्रश्न. पिक आउट द लाईन्स दॅट मीन द फॉलोइंग. या अर्थाच्या इथं दिलेल्या आहेत ना, या अर्थाच्या कवितेतल्या ओळी शोधायच्या. ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स. प्रोव्हाइड शेल्टर म्हणजे निवारा देतं. प्राण्यांसाठी निवारा देतात. असं कुठली लाईन आहे? प्रोव्हाइड अ शेड आहे ना, स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज. बरोबर. दुसरं काय आहे? ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल. सगळ्यांसाठी फूड देतात म्हणजेच फ्रूट्स देतात. याची कुठली ओळ आहे? गिव्ह अस फ्रूट. त्यानंतर ट्रीज आर मोस्ट लवेबल. सगळ्यात जास्त प्रेमळ आहेत. ते कुठली? ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स. चौथं. किड्स लव टू लिसन सॉंग्स फ्रॉम ट्रीज. लहान मुलांना झाडांकडून गाणी म्हणायला आवडतात. कुठलं? दे अ ड्राउझी ललबाय. ओके. आणि लास्ट वन. ट्रीज लिव्ह अ सिम्पल लाईफ. साधं आयुष्य जगतात. हे कुठलं आहे? दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. ओके. आता क्वेश्चन नंबर 6. थिंक अँड राईट. विचार करा आणि लिहा. वॉट लिव्हिंग थिंग्स कॅन कॉज हार्म टू वन अनदर. वॉट लिव्हिंग थिंग्स कोणत्या सजीव वस्तू कॅन कॉज हार्म एकमेकाला हानिकारक आहेत. नेम एनी 5. कोणत्याही 5ची नावं लिहा. एकमेकांना हानिकारक सजीव वस्तू. आता कुठला? डॉग अँड कॅट, माऊस अँड कॅट, अजून असे शोधा बरं. लिझार्ड म्हणजे पाल आहे ना, लिझार्ड अँड इन्सेक्ट, कीटक बारीक ते एकमेकाला खातात, एकमेकाला हार्मफुल आहेत. सेकंड वन. वाय आर ट्रीज कॉल्ड हार्मलेस. ट्रीजना हार्मलेस म्हणजे निरुपद्रवी असं का म्हटलेलं आहे? त्या कुठलाच उपद्रव देत नाहीत, कुठलाच त्रासदायक नाही आहेत. का बरं? झाडं कुठलाच त्रासदायक नाही. एक तर झाडांना स्वतःला हालता येत नाही, ते एका जागी असतात. आणि दुसरं, झाडांना काटे नसतात. काही झाडांना काटे असतात, पण ज्यांना काटे असतात तीसुद्धा उपयोगीच असतात. हार्मलेस म्हणजे निरुपद्रवी. झाडं निरुपद्रवी का आहेत? कारण उपद्रव करण्यासारखं त्यांच्याकडे काहीही नाही. झाडे एका जागी असतात आणि झाडाचा प्रत्येक अवयव दुसऱ्याला उपयोगी पडणारा आहे. थर्ड वन. हॉलोवीन इज अ फेस्टिवल सेलिब्रेटेड इन मेनी वेस्टर्न कंट्रीज. हॉलोवीन हा एक सण आहे, फेस्टिवल आहे, सेलिब्रेटेड जो साजरा केला जातो इन कुठे? मेनी वेस्टर्न कंट्रीज. बऱ्याच पाश्चिमात्य देशांमध्ये. ऑन 31 ऑक्टोबर 31 ऑक्टोबरला हॉलोवीन साजरा केला जातो. तर मी तुम्हाला हॉलोवीन म्हणजे काय सांगितलं? सगळी वाळलेली पानगळ झालेली पानं एकत्र करतात आणि ती पेटवून देतात. व्हॉट इज द सीझन देअर? त्यावेळेला सीझन कुठला असेल? विंटर असेल. व्हाय डू यू थिंक? का बरं? तुम्हाला असं का वाटतं? देर इज अ नीड टू बर्न लीव्ज ऑन हॉलोवीन. हॉलोवीनला ही पानं सगळी पेटवून देण्याची प्रथा का बरं पडली असेल? कारण एकतर विंटर, थंडी, शेकोटीसाठी, आणि दुसरी गोष्ट पर्यावरणाला घातक म्हणून. तो कचरा ठेवून काय करायचा? त्याच्यापेक्षा जाळलेली बरी. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट. ही झाडं ही शेवटची आहेत जे प्रकाश धरून ठेवतात. वेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट. जेव्हा संध्याकाळ रात्रीमध्ये बदलते. विच पार्ट ऑफ द डे इज रेफर्ड टू?
दिवसाचा कोणत्या भागाचं वर्णन हे केलेलं आहे या ह्याच्यामध्ये? कुठलं? धड संध्याकाळ नाही, धड रात्र नाही, म्हणजे कुठली? साधारण इव्हिनिंग. विच पार्ट ऑफ द ट्रीज होल्ड द लास्ट लाईट ऑफ द डे? झाडाचा कोणता पार्ट दिवसाचा शेवटचा प्रकाश घेत असेल? म्हणजे पानं का फांद्या का खोड? कोणतं सांगा बरं. 7th one. Search for a short poem about trees. सर्च म्हणजे शोधा. शॉर्ट पोएम म्हणजे एखादी छोटीशी कविता. अबाउट ट्रीज झाडांबद्दल. इन युअर मदर टंग मातृभाषेमधली झाडांवरची एखादी कविता शोधा. आठवते का तुम्हाला? किंवा एखादं गाणं. राईट इट इन युअर नोटबुक ती वहीमध्ये लिहा. अँड ट्रान्सलेट एनी 2 स्टांजाज फ्रॉम पोएम इन टू इंग्लिश. आणि त्याचे ट्रान्सलेट भाषांतर करा कोणत्याही 2 कडव्यांचे. स्टांजाज म्हणजे कडवी. इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर करा. मी म्हणते अगदी 2 स्टांजाज राहू दे, 2 ओळी जरी तुम्हाला करता आल्या ना तरी करा. एखादी कविता झाडांवरची किंवा एखादं गाणं झाडांवरचं शोधा, लिहा आणि त्यातल्या कोणत्याही 2 ओळी भाषांतर करायचा प्रयत्न करा. आणि 8वा प्रश्न आहे, युअर नेबर तुमचे शेजारी इज हॅविंग अ ह्यूज ओल्ड बनियन ट्री. त्यांच्याकडे एक मोठं वडाचं झाड आहे. चॉप डाऊन जे त्यांनी कापलं. टू मेक स्पेस फॉर अनदर कन्स्ट्रक्शन दुसरं बांधकाम करण्यासाठी ते मोठं झाड कापलं वडाचं. राईट अन इमॅजिनरी कॉन्व्हर्सेशन. राईट लिहा इमॅजिनरी काल्पनिक कॉन्व्हर्सेशन संभाषण बिटवीन यू अँड युअर नेबर तुम्ही आणि तुमचे शेजारी यांच्यामधलं एक काल्पनिक संभाषण लिहा. ट्राईंग टू स्टॉप हिम असं संभाषण लिहायचं की तुम्ही त्यांना थांबवायचा प्रयत्न करत आहात. हॅविंग इट कट डाऊन ते वडाचं झाड कापण्यापासून. ओके लिहा काल्पनिकच लिहायचं आहे. इथं आपला स्वाध्याय संपला. हा सगळा वहीमध्ये लिहा आणि मला पाठवा. ओके.